राज्याचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले विजयकुमार देशमुख साहेब, सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, सुभाषबापू देशमुख, देवेंद्रदादा कोटे, आदरणीय दिलीपराव माने, त्याचबरोबर रोहिणी तडवळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. दादा, आपल्या मागच्या वेळेस आपल्याबरोबर ज्यांनी उमेदवारी लढवली म्हणजे निवडून आले होते तेच आपल्या विरोधात आहे. लोकशाही आहे, कुणालाही उभारायचा अधिकार आहे. आता आम्ही रणांगणात उतरलेलो आहे. जनता जनार्दन मायमौली निर्णय घेणार आहे. येत्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमचे तर 4 निवडून आणू, पण शहरामध्ये सुद्धा आम्ही सगळीकडे फिरून भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणारच आहोत. आणि त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला मी संबंध ग्रामीण भागामध्ये सुद्धा मी फिरणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करून आता सदैव त्यांच्याशी आधी शिवसेनेमध्ये एकनिष्ठ म्हणून माझी ओळख निर्माण जी झाली होती, आता इथून पुढे सदैव भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या सर्व नेत्यांना आपला नेता मानून त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली एकनिष्ठपणे काम करेल असं वानकर परिवाराच्या वतीने मी ग्वाही देतो. त्याला पॅनलमध्ये कोण कोण आहे नेमकं? आमच्या पॅनलमध्ये मी प्रभाग क्रमांक 6 मधून सर्वसाधारण म्हणून मी स्वतः गणेश वानकर आहे. त्याचबरोबर माझे जुने सहकारी जे माझ्यासोबत निवडून आलेले आहेत, माझ्या सुनील बापू खटके आहेत. त्याचबरोबर आमच्या मृण्मयीताई गवळी आहेत ओपन महिलामधून आणि SC महिलामधून